देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर राज ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। तसंच पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल असंही राज ठाकरे यांनी जाहीर केलंय। तेव्हा राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया आलेली आहे। फडणवीसांना 2019 मध्येही संधी मिळायला हवी होती असं राज ठाकरेंनी यामध्ये म्हटलेलं आहे। 2022 मध्येही फडणवीसांची संधी हुकली असंही राज ठाकरेंनी म्हटलं आणि आता त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना आपण पाठिंबा देऊ, आपला पक्ष त्याच्या पाठीशी असेल असंही राज ठाकरे यांनी अधोरेखित केलंय। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। भारती, या ट्विटमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे राज ठाकरे यांनी मांडले? अश्विन, तू आता ज्या पद्धतीने सांगितलंस त्या पद्धतीने त्यांनी अभिनंदन केलेलं आहे। 2019ला खरं तर त्यांना ही संधी मिळायला होती, मात्र 2022ला युकली याचाही उल्लेख केला। मात्र सगळ्यात महत्वाचं वाक्य त्या ट्विट मधले 2 वाक्य आहेत। एकतर पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल, पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की। त्यामुळे जरी पाठिंबा दिला असला तरीही त्यांनी चांगलं काम करावं, गृहीत धरू नये अशा पद्धतीने सूचित सुद्धा करण्यात आलेलं आहे। भारती, धन्यवाद या माहितीबद्दल। राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया, ज्याच्यामध्ये 2019 मध्येच फडणवीसांना ही संधी मिळायला हवी होती, 22 मध्येही संधी त्यांची हुकली, मात्र आता त्यांचं अभिनंदन। पुढची 5 वर्ष सरकारच्या चांगल्या उपक्रमांना आपला पाठिंबा असेल असंही या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलंय। आता फडणवीसांनी मिळालेल्या संधीचा योग्य वापर करावा असंही या ट्विटमध्ये राज ठाकरेंनी नमूद केलंय। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल